मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 235 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा शासन निर्णय 17 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध व्हावे आणि सिंचन सुविधा वाढाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन तसेच शेततळे या घटकासाठी अनुदान दिले जाते. आता या शासन निर्णयानुसार सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 235 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी कृषी आयुक्त कार्यालयामार्फत वितरित केला जाणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच शेततळे उभारणीसाठी अनुदानाचा लाभ दिला जातो. शेततळे उभारल्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवता येते आणि त्या पाण्याचा वापर पुढील काळात शेतीसाठी करता येतो. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेती उत्पन्नही वाढण्यास मदत होते. या योजनेतील लाभार्थ्यांची जी निवड आहे ती निवड महा-डी-बी-टी प्रणालीद्वारे केली जाणार आहे. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी महा-डी-बी-टी पोर्टलवरती अर्ज केले आहेत आणि ते या योजनेसाठी पात्र झाले आहेत, अशा सर्व शेतकरी बांधवांना आता या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेतील अनुदानाची जी रक्कम आहे ती रक्कम लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेले बँक खात्यामध्ये डी-बी-टीद्वारे जमा केली जाणार आहे. म्हणजेच अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या शासन निर्णयामध्ये असेही सांगण्यात आले आहे की लाभार्थ्यांची निवड, निधी वितरण आणि योजनेची अंमलबजावणी ही सर्व प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येणार आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन तसेच शेततळे उभारणीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. म्हणून हा शासन निर्णय 17 मार्च 2026 रोजी 235 कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय मानला जात आहे. अशीच शासकीय योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट, GR अपडेट, शेतकरी संबंधित योजना या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर गरजू शेतकरी बांधवांना शेअर करा, लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.